नमस्कार मैत्रिणींनो, आंबे आणले आहेत आणि आता आंब्याच्या आपल्याला वेगवेगळ्या छान छान अतिशय सुंदर सुंदर अशा रेसिपीज करायच्या आहेत। तर मुलांनी सगळ्यात पहिले आंबे पाहिल्याबरोबर एका सुरात सांगितलं की आज खायची आहे मँगो मस्तानी। आता पुण्याची स्पेशल मँगो मस्तानी, आपण पुण्यात राहतो आणि मँगो मस्तानी नाही खायची असं कसं होणार बरे। तर चला तर मग आज आपण करूयात मँगो मस्तानी। मँगो मस्तानीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला मँगो आईस्क्रीम पण हवं असतं किंवा व्हॅनिला आईस्क्रीम पण आपण वापरू शकतो, पण मी आज मँगो आईस्क्रीमच करणार आहे। तर सर्वात पहिले आपण आधी आईस्क्रीम करून घेऊयात। आईस्क्रीम करण्यासाठी आपण सर्वात पहिले एका पातेलीत दूध घ्यायचं आहे। अर्धा ते पाऊण लिटर दूध घेते मी। दुधाला आता छान उकळी पण आलेली आहे, तर आपण त्यात टाकून देऊयात आता थोडी साखर। एक मोठा चमचा साखर घालते मी आणि आता हे उकळत आहे तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये आपल्याला 1 चमचा मिल्क पावडर घ्यायची आहे आणि 1 चमचा मँगो कस्टर्ड पावडर घ्यायची आहे। आणि आपण टाकणार आहोत 2 चमचे आईस्क्रीमचं प्रीमिक्स। हे प्रीमिक्सचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि हे प्रीमिक्स बनवतानाच मी म्हणाले होते की यापासून आपल्याला आईस्क्रीम, कुल्फी आणि खूप छान छान वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण याचा वापर करू शकतो। तर ह्या प्रीमिक्समध्ये आपण काजू, बदाम, केशर, मिल्क पावडर असे बरेच पदार्थ टाकलेले आहेत, त्यामुळे ह्या प्रीमिक्सने आपल्या आईस्क्रीमला छान चव येईल। तर आपण याला दुधाने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। बाजूलाच दुधात टाकलं डायरेक्ट ते गाठगुठळी बसेल, म्हणून आपण एका बाजूला याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं हे प्रीमिक्स मी अजून 2 चमचे घालणार आहे, म्हणजे आपलं आईस्क्रीम अतिशय सुंदर टेस्टी होईल, खूपच छान लागेल आणि असं क्रीमी क्रीमी लागेल। त्यामुळे मी अजून थोडे 2 चमचे घेतले, म्हणजे आपण टोटल 4 चमचे वापरलेलं आहे। दूध आता थोडंसं आटून कमी झालं आहे, थोडंसं आटलेलं आहे। तर आता आपण यात टाकून देऊया हे मिक्स केलेलं कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर आणि हेल्दी पौष्टिक असं छान प्रीमिक्स बनवलेलं होतं ते पण आपण आता यात ॲड केलेलं आहे। ते प्रीमिक्स बनवलं म्हणजे आपल्याला काजू, बदाम, केशर, वेलची या गोष्टी पुन्हा पुन्हा काढणं, वाटणं, कुटणं त्यांना मग ते टाकणं याचं कामच नसतं। आता याला पुन्हा छान शिजवून घ्यायचं आहे। तर हे छान शिजून गेलेलं आहे आणि मँगो आईस्क्रीम बनवण्याची आपली पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। आता हे आपलं आईस्क्रीमचं पहिली स्टेप आता छान गार झालेली आहे। आता यात आपल्याला टाकायचं आहे आंबा। तर सर्वात पहिले आता आंबा आपण कापून घेऊयात आणि त्याचे छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरला। आंबा आपला मिक्सरला बारीक फिरून झालेला आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे क्रीम, व्हिपिंग क्रीम आपण घेणार आहोत। आता हे व्हिपिंग क्रीम आपल्याला बीटरच्या सहाय्याने छान बीट करून घ्यायचं आहे। क्रीम असं बीट करून घेतलेलं आहे। आता या क्रीममध्ये आपण टाकणार आहोत मँगोची जी प्युरी करून घेतली आहे, आपण आंब्याचा जो रस करून घेतलेला आहे तो आपण यात टाकून द्यायचा आहे। हे सुद्धा आपल्याला बीटरच्या सहाय्याने एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे। खूप सुंदर कलर आला आहे, छान एकजीव होऊन गेलेला आहे। आता यातच आपण टाकून देणार आहोत आपण हे जे कस्टर्ड मिल्क बनवलं होतं मँगोचं ते आपण यात टाकून द्यायचं आहे। आता हे मिश्रण पण आपल्याला बीटरच्या सहाय्याने पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे
म्हणजे आपलं आईस्क्रीम अतिशय स्मूथ असं खूप छान आईस्क्रीम तयार होणार आहे आपलं. तर आता आपण याला पुन्हा बीटरच्या सहाय्याने बीट करूयात. हे मी आता बीटरने पुन्हा एकजीव करून घेतलं. खूप सुंदर असं तयार झालेलं आहे. तर आता आपण याला डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. हा डबा मोठा होऊन जाईल. मी एक दुसऱ्या डब्यात त्याला शिफ्ट करते आहे. हा डबा बंद करून आपल्याला डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे 8-10 तासासाठी. म्हणजे आपलं आईस्क्रीम मस्त तयार होऊन जाईल. मँगो आईस्क्रीम आपलं झालेलं आहे. आता आपण मस्तानी करायला घेऊया. तर सर्वात पहिले आपल्याला करून घ्यायचं आहे आंब्याचा रस. साखर टाकून आपल्याला फक्त आंबा असं मस्त बारीक करून घ्यायचा आहे. त्यात साखर टाकून आपण मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेऊया याची. एक छान याची मस्त साखर घालून आंबा छान बारीक करून घेतला आहे आपण. आता आपल्याला क्रीम घ्यायचं आहे यात टाकण्यासाठी. तर सर्वात पहिले व्हिपिंग क्रीम वापरू शकतो किंवा आपण फ्रेश क्रीम पण वापरू शकतो. थोडंसं आता ही क्रीम मी बीट करून घेणार आहे. क्रीम नसेल तर आपण व्हॅनिला आईस्क्रीमचा पण वापर करू शकतो. क्रीम थोडंच होतं आता ते बीट करून घेतलंय मी. त्यात आपल्याला टाकायचा आहे हा आंब्याचा रस. आणि यात टाकूयात आपण आता दूध. आणि याला आपल्याला छान पुन्हा एकदा बीट करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालं आहे. आता यात आपण टाकूया 2 स्कूप आपण त्यात व्हॅनिला आईस्क्रीम घालणार आहोत. आणि पुन्हा याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजेच बीटरने. आपला आता मस्तानी शेक तयार झालेला आहे. आता आपण आईस्क्रीमही काढून पाहूया कसं झालंय ते. वा, खूप सुंदर अतिशय छान मस्त सेट झालेला आहे. आणि खूप सुरेख असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. अतिशय सुंदर. आपण ग्लास करून घेऊयात मस्तानीचे. त्या ग्लासमध्ये सर्वात पहिले आपल्याला टाकायचे आहे मँगोचे थोडे छोटे छोटे आपण जे स्लाइस करून घेतले ते टाकूयात. आता आपल्याला टाकायचं आहे एकच पळी आपण घालणार आहोत. आता टाकूया आपण व्हॅनिला आईस्क्रीम. यावर टाकूया थोडीशी टुटीफ्रुटी, थोडेसे मँगोचे तुकडे आणि पुन्हा थोडीशी मँगो शेक. आता टाकूयात मँगो आईस्क्रीम. दुसऱ्या ग्लासमध्ये पण मँगो आईस्क्रीम शेक. थोडीशी मँगो आईस्क्रीम. दुसऱ्या स्कूप पण थोडीशी व्हॅनिला आईस्क्रीम. घरी बनवलं की खूप छान वाटतं, करायलाही छान वाटतं आणि खायलाही छान वाटतं. मुलंही खुश होतात. खूप सुंदर झालेलं आहे, अप्रतिम. आता यावर टाकूयात आपण थोडीशी टुटी फ्रुटी आणि छानसे मँगोचे तुकडे.
तर सांगा झाली की नाही एकदम मस्त स्पेशल पुण्याची मस्तानी, पुणेरी मस्तानी. जे मँगो मस्तानी खूप सुंदर दिसत आहे, खूपच छान. आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे. अप्रतिम, अतिशय सुंदर, खूपच छान दिसत आहे. चवीला तर अप्रतिम झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.